शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऐतिहासिक युतीची राज ठाकरेंकडून घोषणा। तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार। ठाकरेंची ऐतिहासिक युती जाहीर होताच राज ठाकरेंचं मोठं विधान। मातोश्रीला बडव्यांनी घेरलंय, या राज ठाकरेंच्या जुन्या वक्तव्यावरून आशिष शेलारांचा सवाल। आता मातोश्रीवरचे बडवे कोण? राज ठाकरेंना शेलारांचा सवाल। अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। तर ठाकरे बंधू म्हणजे प्रीती संगम नाही भीती संगम, फडणवीसांचं वक्तव्य। तुमची पहिली प्रतिक्रिया घ्यायची आहे। नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स। नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स। राजकारणात काहीही कायम नसतं। राज आणि उद्धव ठाकरेंच्या ऐतिहासिक युतीच्या घोषणेनंतर मिलिंद नार्वेकरांचं सूचक विधान। नार्वेकरांच्या विधानाचा अर्थ नेमका काय? चर्चांना उधाण। एकनाथ शिंदे आणि भाजपचे गणेश नाईक यांची बंद दाराआड चर्चा। नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका निवडणूक संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर जागा वाटप निश्चित। लवकरच होणार युतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या बैठकीत ठाणे पालिकेसाठीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला। शिवसेना 81 तर भाजप 45 जागा लढणार, सूत्रांची माहिती। सुधीर मुनगंटीवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। वर्षा निवासस्थानी झाली भेट। विविध विषयांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याबद्दल मुनगंटीवारांनी मानले फडणवीसांचे आभार। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांची बंद दाराआड चर्चा झाल्याची मोठी बातमी आता समोर येते। आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे। थेट जाऊयात आपण आपले प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडे। राहुल, उपमुख्यमंत्री शिंदे आणि वनमंत्र्यांची चर्चा झाली आहे, नेमकं काय सगळं समोर येत आहे? वारंवार अनेकदा तीव्र मतभेद तर याला म्हणावं लागेल, कारण एकनाथ तर काही तांत्रिक कारणामुळे राहुलचा आवाज पोहोचत नाही आपल्यापर्यंत। मंत्रालयामध्ये जवळपास या दोघांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये 15 मिनिटं चर्चा झाली आहे। बंद दाराआड ही चर्चा झाली आहे, त्यामुळे नेमकं या भेटीचं कारण काय आणि या चर्चेमध्ये नेमकं काय सगळं बोलणं झालंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मंत्रालयामध्ये जवळपास 15 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली आहे। नवी मुंबई आणि ठाणे पालिकेवर चर्चा झाल्याची माहिती समोर येते। वारंवार या दोघांमध्ये वाद हे समोर आलेले होते, पण त्यानंतर आता दोघांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाली आहे। त्यामुळे नेमकं काय बोलणं झालं असेल, पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय बोलणं झालं असेल, हे सगळंच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नेमकं या दोघांमध्ये काय चर्चा झाली आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडून। राहुल, एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचा मागच्या काही महिन्यातला बघितला तर खूप टोकाचे संघर्ष या दोघांमध्ये पाहायला मिळाले होते। खास करून ठाण्यात जनता दरबार घेण्यापासून उडालेली ठिणगी ही नवी मुंबई पालघर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाहायला मिळत होती। मात्र आता ऐन निवडणुकीच्या म्हणजे अगदी फॉर्म भरायला सुरुवात झालेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनं गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याची माहिती जी आहे कळते। दोघांमध्ये 15 ते 20 मिनिटं एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात चर्चा देखील झाली आहे। एकंदरीत बघितलं तर दोघांमधला संघर्ष कुठेतरी मावळताना दिसतोय आणि त्यामुळं मुंबईसह महामुंबईमध्ये महायुती करण्याच्या निर्णयाला याला दुजोरा मिळतोय आणि नवी मुंबईमध्ये देखील ठाण्यामध्ये देखील कोणताही संघर्ष होऊ न देता महायुती म्हणूनच एकत्र लढायचं असेल तर हा संघर्ष टाळता आला पाहिजे आणि त्या दृष्टीनं या दोघांमध्ये झालेली ही भेट अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते। गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदे विरोध
मावळलाय तुर्तास असंच म्हणावं लागेल. निश्चितच राहुल, तुमच्याकडे परत येणार आहोत. आता जाऊयात थेट आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडे. विनय, या दोघांमध्ये झालेली चर्चा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किती महत्वाची वाटते? नक्कीच ही या दोघांची भेट ही सगळ्याच अनुषंगाने महत्वाची आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून यांच्यामधला जो शीतयुद्ध सुरू होता हा आपण अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती होतं. कोणतीही संधी दोन्ही पक्षांकडून म्हणजे गणेश नाईकांकडून किंवा एकनाथ शिंदेच्या टीम कडून, एकनाथ शिंदे स्वतः कधीच बोलत नव्हते पण त्यांच्या टीम कडून देखील संधी सोडण्यात आली नव्हती आणि ह्या दोघांमधला शीतयुद्ध हा शिगेला पोहोचला होता. यावरून येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर युती नाही झाली तर ही थेट लढत या दोन्ही पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्येच होती. मात्र आज पहाटे म्हणजे काल रात्रीपासून पहाटेपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी रवींद्र चव्हाण आणि त्यांच्यामध्ये झालेली जी बैठक आहे त्या बैठकीनंतर मात्र कुठेतरी असे संकेत दिसत होते की मुंबई आणि MMR रिजनमध्ये युती होणार हे निश्चित दिसत होतं आणि त्याच अनुषंगाने ही कदाचित भेट झाली असेल, कारण पुढची लढाई आता आपल्याला एकत्ररित्या लढायची आणि महाविकास आघाडी सोबत लढायची. त्या अनुषंगाने ही भेट झाली आणि या भेटीला खूपच मोठं महत्व ठरणार आहे, कारण ज्या पद्धतीने दोन्हीही नव्या मुंबईमध्ये जर महापालिकेचा विचार केला तर दोन्हीही नेते मातब्बर नेते आणि दोघांची जर नगरसेवकांची संख्याबळ बघितलं तरी समसमान आहेत. गणेश नाईकांकडे देखील 54 नगरसेवक आहेत तर आता एकनाथ शिंदेचा देखील आकडा 54च्या वरती गेल्या. त्यामुळे ही थेट लढत या दोन नेत्यांमध्ये. आज जर हे दोन नेते एकत्र आले आणि यांच्यामधला शीतयुद्ध संपलं किंवा यांच्यामधली जी कुरबुरी होती ती जर संपली तर नक्कीच नवी मुंबईचा महापौर हा महायुतीचा बसू शकतो, सहजरित्या बसू शकतो आणि ह्यांच्यात लढाई काही कोणती होणार नाही आणि त्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही पक्षांचा हा महापौर निश्चित नवी मुंबईवरती बसेल हे स्पष्ट होते. यावरून अगदी महत्त्वाचा मुद्दा तुम्ही विनय इथे मांडलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनं गणेश नाईकांची आणि एकनाथ शिंदेंची भेट झाल्याची माहिती समोर येते आहे. अंतर्गत शीतयुद्ध सुरू होतं जसं की विनय तुम्ही सांगितलं, मग या दोन नेत्यांचं मनोमिलन होणार आहे का? नक्कीच आता हा मनोमिलनाचाच भाग आहे आणि त्याची पहिली पायरी आहे की हा प्रयत्न की या दोघांना पहिलं एकत्र आणणं होतं आणि या दोघांमध्ये जर चर्चा झाली तर मग दुसऱ्या फळीचे जे नेते आहेत ते देखील त्याच्यामध्ये एकत्र येतील. अजून जागा वाटपांचा फॉर्म्युला आहे त्या गोष्टी देखील त्याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे. साहजिकच ह्या दुसऱ्या फळीतले जे नेते असतील म्हणजे नरेश म्हस्के असतील, संजीव नाईक असतील, ह्या दोघांमध्ये ह्या फळीमध्ये ती चर्चा होणार आहे. परंतु पहिला दोघांमधला जो वाद होता, दोघांमधली जी कुरबुरी होती ती संपुष्टात आणून मग महायुतीचा हा फंडा गेला. पण ह्या दोन्ही नेत्यांना माहिती होतं की आता महायुती होणार, आपल्या दोघांना एकत्र येणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानेच अगदी त्या अनुषंगाने ही भेट अतिशय महत्त्वाची आहे. राहुल, विनय दोघांनाही धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीच्या घोषणेनंतर राज्यामध्ये नव्या राजकीय समीकरणाला सुरुवात झाल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी मोठं विधान केलंय. राजकारणामध्ये काहीही कायम नसतं असं अत्यंत सूचक विधान मिलिंद नार्वेकरांनी केलंय. त्यामुळे ऐतिहासिक युतीच्या घोषणेनंतर मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या या विधानाचा नेमका अर्थ काय अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया घ्यायची आहे. नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स. नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स. तुमची पहिली प्रतिक्रिया घ्यायची आहे. नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स. नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स. तर शिवसेना आणि मनसेची ऐतिहासिक युती झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईच्या महापौर पदाबाबत मोठं विधान केलंय. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार असं मोठं विधान राज ठाकरेंनी केलंय. यावेळी बोलताना ठाकरे बंधूंनी जागा वाटप जाहीर केलेलं नाही पण जागा वाटप लवकरच जाहीर होणार असं देखील स्पष्ट केलंय. त्यामुळे जागा वाटपासंदर्भामध्ये सस्पेन्स हा कायम ठेवल्याचं दिसून आलंय. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार.